झालं का नाही? अगं फोडते ना सुनबाई अहो शेंगा. आवरा पटपट पाहुणे यायचेत आता. अगं किती तू वेळ लावतात एवढ्याशा शेंगा फोडायला? तू पण फोडू लाग, बस ना इकडं पुढं. मला बाकीची काम आहेत का? तेवढीच काम आहेत का मला? आणि हा, तेवढं झाल्यावर ते धुणं ठेवलं ते धुवून घ्या आणि तेवढी भांडी पडली ती घासून टाका. आता तू कर ना धुणं भांडे. आता मी एवढं आवरले एवढ्या कष्टाने अर्धा एक तास लागला एवढं आवरायला मला. पाहुणे येणार आहेत तर मी नसते करत. तुमचं तुम्ही काम ठेवलं तेवढं करून घ्या. अगं तू धुणं धु, मी भांडे घासते. अहो पण मी आवरलंय, अवतार खराब होईन माझं, कळतंय का तुम्हाला? आता काय बोलावं तुला. आवरा आणि पटपट. त्यांना औषध आणलं का? कसलं औषध आणायचं होतं त्यांना? आता तुला सांगितलं, पोराला सांगितलं खोकला येतोय औषध आण. अहो तुम्हाला माहिती आहे यांचा पगार नाही झाला अजून. पैसे आहेत का घरात? कसं आणायचं त्यांना औषध? तुमचं तुम्हाला नाही का कळतं? पैसे बिशे घेऊन यायचं तर लेकाच्या भरोशे कवर राहणार आहे तुम्ही? तुमचं तुम्ही घेऊन या ना जाऊन. कुठं आणणार पुरी आता? कुठनं आणणार म्हणजे? जे आहे ते सगळं तुमच्या नावावर करून दिले ना, मोकळं झालोय आता आम्ही. बरं यांचा पगार नाही झाला अजून, मी बघते सांगते त्यांना. अगं पगार नाही झाला पण त्याला माहिती आहे ना मला औषधं लागतात. अहो मग तुम्हाला पण समजून घेतलं पाहिजे ना त्यांना थोडं. अजून पैसे नाही आलेले, काहीच नाही आता सध्या. आणि आता औषधाचं कसं करायचं मग मी? ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, आम्हाला नका सांगू. अहो खोकू नका, सोलतात ते शेंगा त्याच्यावर जाते ना सगळं. परत खायचं आपल्याला ते. अख्ख्या घरादाराला रोग लावसाल तुम्ही. अगं मग एवढी तुला काळजी वाटते ना, औषध आणायला लावायचं ना, का तुला माहिती नाही? अहो सांगितलं ना, मंथ एंडिंग चालू आहे, पगार व्हायचा अजून त्यांचा. आम्ही कसं तरी दिवस ढकलतोय, तुमच्या मधूनच काहीतरी चाललंय आपलं. वा, दिवस ढकलताय का? अगं काल परवा तुझी बहीण येऊन गेली, तिला नवीन साडी घेतली, नवीन कपडे घेतली, बाहेर फिरायला गेलता तुम्ही, त्याला सगळ्याला पैसे येतात तुम्हाला. आमच्या औषधापुरतं तरी ठेवत जा. म्हणजे तुम्ही एवढं डोळ्यात ठेवताय का? माझी बहीण ती, माझ्या सासरचं कोण येतं, माहेरचं कोण येतं, सगळं तुम्ही त्याच्यावरच लक्ष ठेवत बसता. काम धंदे काही करतच नाही. अगं म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. मग काय म्हणायचं होतं तुम्हाला? तुम्ही माझ्या माहेरची कुणी आली नाही इथून पुढे तुमच्या दोघांना सांगते, समजून ठेवते, त्यांच्याशी नीट वागायचं. घरात राहताय ना, उपकार समजा, नाहीतर नका राहू, गरज नाही तुमची. नाही नाही, उपकार समजा म्हणजे उपकार कसलं ग समजा? हा अगं आम्ही सगळे कमवून ठेवलंय म्हणून तर तुम्ही मजा करताय ना. हा मग कमवून कोणासाठी ठेवणार तुम्ही? तुमच्या मुलासाठीच ना, का दुसरं कोणाला देणार तुम्ही वाटत फिरणारे? मग आता मुलांनी आमची सेवा करायला नको का? मग त्या मुलाला सांगा ना, मला कशाला, माझ्या डोक्यावर कशाला नाचता इथं? का सून म्हणजे आम्ही लेकी सारखी धरली, ती काय चुकलं का आमचं? हा मग मी तुम्हाला काय धुणं भांडी करायला लावलीत का? अगं पण धुणं भांडी करायला लाव बाई आमची, त्याला बी हरकत नाही, पण निदान आमच्या दवा पाणी तर बघ व्यवस्थित. अहो मग मी सांगितलं ना तुम्हाला, मी काय नाही म्हणतीये का? यांचा पगार येऊ द्या, मी करते म्हणतीये तुम्हाला. तुमची कुवतच नाही समजून घ्यायची. अगं अरे काय झालं? काय झालं? काय पाणी घे आई, पाणी घे. उठून बस. काय झालं तात्या? काय केलं तुम्ही? बोलता बोलता चक्कर आली तिला. काय नाही धरायचं केलं. असतं, पडली ती. धर. डोकं फुटलं, लागलं, काय झालं तर? काय नाही केलं भाऊ, आम्ही हे शेंगा निवडीत नाही बसलो. मी नाही, तुम्ही म्हणलं तुमच्यावर नाही म्हणलं, पण ती पडली, तुम्हाला लक्ष देता येत नाही का? तुम्हाला माहित नाही का आता? अरे ते आम्हालाच भांडता भांडता पडली. का भांडत होतीस? तिला पाणी द्या आधी. का भांडत आहे तुम्ही? हा? अरे मी भांडलो नाही, मग फक्त तिला म्हणलं गोळ्या आणल्या. हात द्या ना. काय होतंय? अहो यांना शेंगा सोलायला लावल्या, मी बाहेर आले, झाले का नाही बघायला लागले, तर हे मलाच उलटून बोलायला लागले की तुझी बहीण काल येऊन गेली, तिला साडी द्यायला तुमच्याकडे पैसे, हे न ते. पार माझं डोकं खाल्लं आई यांनी. तुला तरी लक्षात यायला पाहिजे, ती आता प्रेग्नेंट राहिलेली, तिला जास्त ताण नाही द्यायचा पाहिजे. आता आमचंच चुकलं आणि काय. हा गर्भावर परिणाम होतो आणि तुम्ही असं सरळ सरळ तिला हे करताय. मी साडी घातली, एवढं आवरलं, घरी पाहुणे यायचेत म्हणून आईंना म्हणलं तेवढी भांडी आहे, थोडंसं धुणं आहे, तेवढं धुवून घ्या, मला त्रास होतो.
तर त्यावरून पण भांडणं चालू केली यांनी. अरे भाऊ तुला माहिती आहे ना आता मी माझं तब्येत कशी राहते सगळं मीच मोल करणे राबायचं धुणं धो भांडे घास आताही निवडीत बसले होते ही डोक्यात आण ना कधीतरी की आता ही असे दिवस आलेले तिला प्रेग्नेंट आहे ती मग घरातले भांड्यान धुणे धुतले मग काय बिघडतं तात्या काय अरे बाबा एवढं काय नाही झाले, तिला फक्त मी म्हणलं होतं गोळ्या आणल्यात का नाही माझ्या. मला बी खोकला यायला लागलाय तुमच्यामुळं. हात लावता येत नाही तुम्हाला किती वेळा सांगितलं जवळ काय त्यांना नाही ठेवा त्यांना म्हणून. मी तेच म्हणलं, शेंगा त्या पोळत होत्या तिथं खोकू नका, सगळे खाणार आहेत ते. इथंच खोकले का? इथं येऊन खोकलेत. माणसं पाहुणे आले की तुम्हाला खोकला हटकुरी जास्त येतो. असं कशामुळे करता? हटकून मग नाही जमत तर लांब निघून जायचं ना कुठंतरी. हटकून कोण खोकत असतंय का बाबा? मला माहिती काय त्रास होतोय आणि तेच सांगायला गेलो तर हे आम्हालाच उलट पालट तुम्हाला नाही आमचा दोघातलं ना काहीतरी खपा नाही तुम्हाला दोघांना. त्यांना बघवतच नाही आपला चांगला संसार. आपणच कुठेतरी निघून जाऊ, त्यांना राहू दे इथंच. अरे आम्ही तुझे आई बाप आहेत आम्हालाच कस काय तोय खापायचं नाही. तुला वाटत ना तोय पाहुणे तुम्ही करताय तसं तोय पाहुणे काय रावळे होतं यायचे. केलं म्हणून थोडं जाऊ दे आम्हीच आमचं जातो ते घर सोडून चलाव. घर सोडून नाही म्हणलं मी तुम्हाला. आता पण ही खोकला आणि ती घेऊन पाहुणे यायच्यात आणि त्यांच्या समोर तुम्ही हे करणार. नाही तोय बायकोच तोय काय मग आम्ही जातो नाही तर तुम्ही जा करा बाबा कोण नाही जाणार तुम्ही इथं इथं येताना आणि हेलपाटा आणून येताना. तर आता थोड्या वेळापुरतं तुम्ही जा गाड्या निघून. तुम्ही तुमचा संसार करा चलाव. करू दवाखाना कुचकं बोलून नको जाऊ आम्हाला. जा तू चल आराम कर. बघतो मी कोणाला तरी बोलवतो. काही एवढं काय काय बोलून घेतलं काय माहिती. दाजी बस तायडे. काय झालं लय अय, पाणी आण ना. कसं काय तब्येत पाणी? टेन्शन मध्ये मी थोडस. आईन ती कुठे गेलं तर तिला चक्कर आली हां आणि ती इथं पडले त्या तात्या आई समोर. कशाने आली चक्कर अचानक? ती प्रेग्नेंट आहे ना आता 1-1.5 महिने झालं. आणि मग त्यांच्याशी वाद झाला आणि ते म्हणले आम्ही तुम्हाला नाही करू शकत. ते चिडचिड करतात. त्यांना म्हणलं खोकला येतोय त्यांना म्हणलं पाहुणे येणार आहे तुम्ही त्यांच्यासमोर ना काही तसं खोकत जाऊ. तिथं शेंगदाणे फोडीत होती आई, त्याच्यात बी तात्या तिथंच आई तसंच उरफाटं बोलत आहेत. मग आता कुठे गेलेत ते? आता मला काय माहिती म्हणले आम्ही येतो तुम्हाला तुमच्या संसारात नाही डवळ करणार. म्हणजे ते निघून गेले का? ते खाटकुऱ्यावर करायची सवय लागली त्यांना. काय करणार आहे मी बरं दाजी. तरी त्यांना खूप वेळा समजवलंय मी, ऐकतच नाही ना माझं. सारखंच होतंय का अधून मधूनही? रोजच चालू आहे, हे नसतात घरी. सारखं पैसे ते खोकल्याला ना औषधाला न कशाला बी मागायचं. पैसे द्यायला पाहिजे तुम्ही पण. कुणी तुम्ही मग दिले की आम्ही आता नसले कुठून द्यायचं. मी तर पाहिजे ना पगार पाणी टायमाला. मंथ एंडिंग चालू आहे, त्यांचा डॉक्टर पगार कडे नाही नेलेलं झाला. का नाही मग? मग नेलतं ना. मग काय बोलले डॉक्टर? मग तुम्हाला चौकशी करायची असली तुम्ही घेऊन जा ना दोघं मग तुम्हाला कळन. तू काय चौकशी करायला आली की माझी म्हणजे मला खोटंपणा पाडते का? तसं नाही तुझा पण बाप आहे ना मग विचारते. तू बघ ना तू आहे काही मला काय सांगते रे. पण त्यांनी जायचं ते आम्हाला आम्हाला. कॉल नाही केला ना. आम्हाला कॉल केला असता तर आम्ही पाठवले असते पैसे. माहिती आहे तुला पैशावाले पोटची पडली द्यायचे ना मनाने देते. नुसतं देऊ का करणारे माणसं असते तुमच्यासारखी. मग अहो मला पण कधीतरी मेवणे, मला समजून घेतलं का तुम्ही कधी? तिला दुखत आहे म्हणलं तर आईने सांभाळायचं का तिला कामाला लावायचं भांडे पिंडे धुवायला? अहो घेतोय आम्ही तुम्हाला समजून, पण आम्ही येऊस तर त्यांना थांबून तरी ठेवायचं ना. मग एक काम करा आताच कुठे असतील कुठतरी तुम्ही बघून या स्टँडवर फील्डवर. आता मी काय सांगू येतील मी ते, काय राखण येतील. बसलो का? सीसीटीव्ही जीपीएस लावलंय त्यांना. इथं चिडचिड माझ्या मनाची टेन्शन चालू आहे. तुम्ही आलेत ना तुम्हाला बोललेलं मग त्यांना तरी वाटलं का? त्यांना माहिती होतं पोरगी येणार आहे म्हणून. पाहुणे येणार आहेत म्हणून माहित होतं. सांगितलं होतं तरी मी, पाहुणे यायचे, आज तमाशा नका करू घरात. काही एवढी तेवढी भांडणं सगळ्याच्याच घरी होतात, आमच्या पण घरी तीच चालू असतं. भांडणं नाही कळून भांडणं झालं ना मग त्याचा वायता घेतो. आता थोरल्यांनी समजून घ्यायचं ना. हो येतील ते आता. येतील इथे तर बघून गावात या बिवात तुम्ही. गेले असतील. येतील ते रागात गेले असतील. जर राग शांत झालं की येतील ते. तुम्हाला एवढाच पुळका असेल ना तुम्ही बघा ना आताच गेलेले ती एक अर्धा तास झाला असेल. आम्हाला तर बघावंच लागेल. बघा आता 4 बघून. लोक आपल्याला नावं ठेवते ना. बघून या. तुम्हाला गोळी तर आले आणि तुला लय पैसेच पडले ना. तू येता त्यांची काय म्हणते ती औषधं कपडे लत्ते तुला काय खर्च करता येईल ती कर. चला हो, हा बघून येऊ. जेवायला माघारी आपण हा तोवर जेवत नाही आम्ही. हो हा हा आलो आज चल. स्वयंपाक करून ठेव. आम्हाला काय चिडचिड डोकं खाय मोकळ डोकं खायचं केलं यांनी. हा ना बिनकामाचं. सासू सासरे गेले तर अख्खा तमाशा लावून ठेवलाय. झोप कर.